नमस्कार, मी सुनंदन लेले. माझ्या समोर माझी एक खास मैत्रीण आहे, गायत्री वर्तक. गायत्री, कशी आहेस तू? मी मस्त. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त आहे ग मी. गायत्री, मला पहिला प्रश्न डायरेक्ट एकदम तुला बोलिंगच करतो मी, की तुझं प्रोफेशन काय? मी बेसिकली एक कन्सल्टिंग फर्म आहे माझी. सो अच्छा, मी म्हणजे कन्सल्टिंग चार्टर्ड करते. अकाउंटन्सीची का? सायकॉलॉजीची आहे. म्हणजे सो कुठल्या, लीगल वगैरे, लीगल सायकोलॉजी काय आहे काय? सायकॉलॉजीमध्ये बरेच टाईप्स येतात. सो हा हा. मी स्पेशलाइज स्पोर्ट्स सायकॉलॉजीमध्ये करते. हा, पण आमच्या स्पोर्ट्स सायकोलॉजी. मी 30 वर्ष स्पोर्ट्स मध्ये काम करतोय. नाही नाही, भारतात असं काही नसतं. इट्स अ शेम दॅट असं आपल्याला वाटतंय की असं काही नसतं. इट्स अ फेलियर प्लीज. फॉर मी बट आम्ही दोघेही जरा थोडीशी चेष्टा मस्करी करतोय, कारण गायत्री आणि तिची जी मैत्रीण आहे, तिन्ही मिळून हे जे तिने टी शर्ट वरती नाव घातलेलं आपल्याला दिसतंय, समीक्षा, या दोघींनी मिळून एक सुंदर फर्म चालू केलेली आहे, आणि जी खऱ्या अर्थाने इनोव्हेटिव्ह आहे, खऱ्या अर्थाने वेगळी स्टार्टअप असं म्हणता येईल त्याला. आता आपण चेष्टा सोडूयात आणि आपल्या ज्याच्यासाठी आपण एकत्र जमलोय, तसे आपण शेजारीच आहोत. तू कुठं बसलीस आत्ता? कुठल्या भागात आहेस? मी पुण्यात आहे. आणि तू गेल्या आठवड्यात कुठं होतीस? बर्मिंगहॅमला. मी अजूनही मँचेस्टरला आहे. चेष्टा राहू देत. आता मला सांग, जे मला माहितीये त्याप्रमाणे तू पहिली प्लेयर आहेस, हे बरोबर आहे? हो. काय पहिल्या खेळलीस, काय लेवलला खेळलीस? अ, मी पहिल्यांदा स्विमिंग करायचे लहानपणी. ऑफकोर्स आता मला एवढं आठवत नाही आहे, पण मी महाराष्ट्रासाठी पोहले होते एवढं आठवत आहे. आणि बरं पोहायचे असं माझे तेव्हा कोचेस म्हणायचे. तर त्याच्यानंतर मी आय थिंक ते इंग्लिश चॅनल पोहायसाठी ट्रेन करत होते. आणि ते लॉंग आवर्स ऑफ स्विमिंग काय फारसं मला आवडायचं नाही. वेळ म्हणजे इट वॉज अर्ली मॉर्निंग्स लेट इव्हनिंग्स, कारण फुल टाईम स्कूल होती तेव्हा. सो म्हणून मी ते बंद केलं आणि देन आय स्विच टू प्लेइंग बॅडमिंटन. अरे वा. बर बर. आणि कुठे खेळायचीस मग तू? कोण कोच होते? मी बॅडमिंटन पुण्यात पी डी एम बी एला चालू केलं. हम्म. पहिले पी डी एम बी एची स्वतःची कोचिंग स्कीम होती, त्यातनं मी प्रोग्रेस केला. जस्ट लाईक एनिबडी एल्स, बिगिनर टू बेसिक लेवल, बेसिक टू ॲडव्हान्स. आय थिंक ॲडव्हान्सला मी असताना मला अश्विनी हुमनाबादकर शिकवायच्या, अर्चना देवधर नंतर शिकवायच्या. वा वा. मग त्याच्यानंतर माझे कोच हेमंत हार्डीकर होते. आणि हा. मग तरच मी खेळ संपेपर्यंत, म्हणजे इवन टुडे इफ आय हॅव टू प्ले आय विल ऑलवेज गो बॅक अँड सी कॅन आय कम अँड प्ले टू हेमंत सर. अँड ऑफकोर्स मी जेव्हा आय स्टार्टेड बॅडमिंटन वेन आय वॉज 11.5 अप्रॉक्सिमेटली. आणि मी 15 वर्षाची असताना, म्हणजे साधारण 10वीत असताना मी बँगलोरला मूव्ह झाले. सो मग बँगलोरला मी प्रकाश पाडुकोन अकॅडमीत खेळायचे, आणि अर्थातच तिथे मला प्रकाश सर आणि विमल सर शिकवत होते. म्हणजे 15व्या वर्षी तू कम्फर्ट झोन सोडलास असं म्हणता येईल का? आय थिंक सो. म्हणजे मला ट्रेनिंग आवडायचं, पण ऑफकोर्स घराच्या बाहेर राहायला फारसं आवडायचं नाही. आणि मुळात जेवायला वेगळं असायचं. सो ऑल दॅट वॉज हार्ड आय थिंक. पण या आय मीन इव्हेंच्युअली बँगलोर बिकेम होम एज वेल. हम्म. बट ॲट like you said, comfort. It was definitely outside my comfort zone, definitely. आहे, पण मी नेहमी म्हणतो की त्याचा फायदा होतो. स्टीव्ह वॉ, जो आमच्या आपल्या काळातला एक खूप महान खेळाडू होऊन गेला, त्या पुस्तकाचंच नाव आहे आउट ऑफ कम्फर्ट झोन. तुला कदाचित माहिती असेल. बॅडमिंटन काय लेवल पर्यंत खेळलीस, आणि नंतर ते कंटिन्यू न करता तू वेगळ्या क्षेत्राकडे वळालीस, तर हा कसा काय, एकंदर हे वळण कसं आलं, हा प्रवास कसा झाला? सो मी बॅडमिंटन खेळायला लागले तेव्हा ॲक्च्युली ऑनेस्टली मला यू पी एस सीची तयारी करायची होती. हम्म. आणि
म्हणून मी बाम सरांना भेटले. भीष्मराज बामसर. राज बाम. आणि सरांनी मला तेव्हा UPSC साठी काय करायचं हे गायडन्स करता करता ते म्हणले, एवढं सुंदर खेळतेस तर कशाला UPSC, त्यापेक्षा तू आपली चांगली खेळ. आणि ॲक्च्युली त्या माध्यमातून मी मेंटल ट्रेनिंग त्यांच्याबरोबर करायला लागले. सो मी माझ्या वयाच्या 14व्या वर्षापासून त्यांच्याबरोबर मेंटल ट्रेनिंग करत होते. अर्थात मला कळत नव्हतं की ते मेंटल ट्रेनिंग आहे, पण आता लुकिंग बॅक आय नो इट वॉज मेंटल ट्रेनिंग. मला तेच खरं विचारायला आवडेल, कारण भीष्मराज सर, माझाही त्यांचे उत्तम स्नेह होता. सरांच्या बद्दल तू काय सांगशील ह्याच टप्प्यावरती? कारण मी म्हणेन की ज्या वेळेला आता अवेअरनेस वगैरे त्याच्याविषयी आपण नंतर बोलूच, परंतु ज्या काळामध्ये तेवढा अवेअरनेस नव्हता त्यावेळेला भीष्मराज सर हे काम करत होते. आणि म्हणजे त्यांची वैचारिक पातळी म्हणा, राहुल द्रविड सुद्धा त्यांच्याकडे जायचा, आपल्याला माहितीये. काय सांगशील सरांबद्दल? आय थिंक ते माझं इन्स्पिरेशन होते मेंटल ट्रेनिंगसाठीच, पहिली गोष्ट. दॅट इज फॉर शुअर. आय थिंक भाम सरांना एक अमेझिंग क्वालिटी होती आणि ती होती मोटिवेटिंग, राईट. त्यांच्या सहवासात आलं की थोड्या वेळासाठी का होईना तुम्हाला अचानक असा मॅजिकल इफेक्ट झाल्यासारखा वाटायचा. ही वुड ऑलवेज ट्रीट यू लाईक अ चॅम्पियन, वेदर यू वर ऑर नॉट वॉज सेकंडरी. अँड आय थिंक ती क्वालिटी जी होती की ते तुम्हाला दाखवून द्यायचे की तुमच्यात काय आहे. आणि जनरली काय होतं की आपण खेळतो किंवा आपण शाळेत जातो किंवा फ्रेंड्समध्ये असतो, तर बऱ्याच वेळा क्रिटिसिझम ऐकायची आपल्याला खूप सवय असते की हे इम्प्रूव्ह करायचंय, ते इम्प्रूव्ह करायचंय. वेरॅज बाम सरांना भेटलं की ते कायम तू किती इम्प्रूव्ह झाली आहेस, ओके, तुझ्यात आज नवीन काय मला दिसतं किंवा काय छान आहे ह्याच्याबद्दल खूप बोलायचे. आणि आय थिंक ॲज अन ॲथलीट you want to listen to it, you like to listen to it, and it also helps you. आणि आय थिंक ऑफकोर्स माझी आणि त्यांची रिलेशनशिप थोडी वेगळी होती. मी हट्टी होते लहानपणीपासूनच, तर थोडेसे वाद आमचे व्हायचे. आणि मला चांगलं आठवतंय की त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की तू ब्रीदिंग कर, प्राणायाम करायला लाग, आणि त्यांनी शिकवलं मला. आणि त्यांनी म्हटलं की तू आता प्राणायाम कर आणि 7-10 दिवसांनी आपण भेटू. बरं, 7 दिवस मी केलं आणि मग मी भेटले त्यांना 1.5 महिन्यांनी. तर त्या काळात मी 7 दिवसानंतर ते केलं नाही, तर ते मला म्हणले की तू केलंस का? म्हणलं हो. रोज केलंस? म्हणलं नाही, 7 दिवस केलं. म्हणजे का? रोज करायचं होतं. मी म्हणलं सर खूप बोरिंग होतं. काय म्हणजे मी, व्हॉट इज द पॉईंट ऑफ मी ब्रीदिंग वेन आय हॅव टू प्ले? म्हणजे तुम्ही मला जर 50 राऊंड मारायला सांगितल्यात ना तर मी उत्साहाने करीन, पण तुम्ही मला जर 10 मिनिटं डोळे बंद करून श्वास घ्यायला सांगितलं तर मला त्याचा काही पॉईंट नाही वाटत. आणि ऑनेस्टली आय वॉज ओनली 13 and a half ॲट दॅट टाइम, आय थिंक. आणि आय रिमेंबर दिस, ही कॉल्ड माय पेरेंट्स अँड ही सेड की तुम्ही या मुलीला कसं समजवता कुठचीही गोष्ट, कारण मला वाटतच नाही की हिला काही पटलं, म्हणजे हिला काही सांगितलं तर ही करेल, हिला ते पटलं तरच ही करेल. आणि अगेन ही ॲट दॅट टाइम सेड दॅट यु नो, इफ शी इज कन्व्हिन्स्ड अबाउट समथिंग शी विल डेफिनेटली डू इट अँड इट विल डेफिनेटली हेल्प हर. आणि आय थिंक दॅट स्टक विथ मी फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. सो आय थिंक आय हॅड अ ग्रेट सेन्स ऑफ इंटरॅक्शन. आय थिंक आम्ही जेव्हा जानकी आणि मी समीक्षा चालू केलं तेव्हा पण बाम सर वॉज द इन्स्पिरेशन, द मेंटॉर. आणि त्यांनीच, म्हणजे त्यांचं स्वप्न होतं की स्पोर्ट्स सायकॉलॉजी शुड ग्रो इन इंडिया अँड इन अ स्ट्रक्चर्ड मॅनर. आणि आय थिंक ही वॉज ऑल्सो द वन हू एनकरेज्ड मी टू स्टडी सायकॉलॉजी. क्या बात आहे, क्या बात आहे. पण नंतर मग खेळानंतर हा अभ्यासाचा प्रवास कसा झाला? एक अजून गोष्ट प्रॉब्लेमॅटिक काय असते, मी थोडंसं म्हणजे क्रिकेट लेवलला खेळलेलो आहे, की खेळाडू हे खेळाकडे लक्ष देतात, बुद्धीच्या बाबतीत ते खूप कमी पडतात. साऊथ इंडियामध्ये असं नाहीये, म्हणजे टेस्ट क्रिकेटर सुद्धा इंजिनियर वगैरे रेग्युलर झालेली लोक आहेत. आपल्या इकडं अनफॉर्च्युनेटली तसं नसतं, म्हणजे खूप चांगल्या लेवलला खेळलेले लोक खूप शिकलेलेही असतात, असं नाहीये, अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. तर जेव्हा
खेळ पण आहे आणि देवानी थोडीशी बुद्धी पण दिलेली आहे. घरच्यांचं सुद्धा हे आहे की बाबा तुम्हाला सपोर्ट आहे, अभ्यासाच्या दृष्टीने एनकरेजमेंट मिळतं. तर हे हे शाप आहे, वरदान आहे, कसं बघतेस तू याच्याकडे? कारण नंतर तू अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये खूप काम केलंस, त्याच्याबद्दल पण सांग. अम, मला असं वाटतं की ऑनेस्टली स्पीकिंग मी काय असं खूप प्लॅनिंग केलं माझ्या करिअरचं अशी सिच्युएशन नव्हती. आय थिंक थिंग्स हॅपेंड अँड आय न्यू हाऊ टू मेक सेन्स ऑफ देम. अँड आय थिंक म्हणजे जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा त्याचा काय अर्थ बनवायचा आणि हाऊ दॅट शुड इन्फ्लुएन्स युअर लाईफ. I think I had some great mentors in my life who helped me do that very well. And while I was playing, of course, I was still top 100 in the world in women's singles when I stopped बर playing. बर बर. And the last couple of years I was very injury prone. तर त्या injuries होत असताना my coaches, my mentors always told me की डोंट सल्क अबाउट इट. म्हणजे घरी बसून आता मी काहीच नाही करू शकत हे आपल्याला हा कॉन्व्हर्सेशन नाही करायचं आहे. ट्राय अँड थिंक अबाउट हे तू कसा हा टाइम वापरणार आहेस कन्स्ट्रक्टिव्हली. आणि आय थिंक आय वॉज ऑल्सो इन अ सिच्युएशन वेर आय कुड स्टडी अ लिटल बिट. आय थिंक ॲज लाईक यू राईटली सेड ना, आपल्याकडे अभ्यासाला तेवढं तितकंच महत्त्व दिलं जातं. सो मला आठवतं की मी शाळा कम्प्लीट एक 1 गोमध्ये स्कूल केली. कुठची एक्झाम मी कधी मिस नाही केली. इनफॅक्ट एकदा अशी सिच्युएशन होती की आय थिंक जर्मन डचसाठी म्हणजे एका इंटरनॅशनल टुर्नामेंटसाठी इंडियाची टीम सिलेक्ट व्हायची होती आणि तेव्हाच बोर्डाची परीक्षा होती. आणि मी हेमंत सरांना फोन करून मी म्हणलं की सर आता म्हणजे मी सिलेक्ट होऊ शकते. तर सर म्हणले हां मग होशील तेव्हा आपण बघू, पण आपल्याला परीक्षाच द्यायची आहे. इंडियासाठी भरपूर वेळा ऑपॉर्च्युनिटी येईल, म्हणजे यायला पाहिजे. त्यामुळे तुला जर वाटत असेल की तुझ्या आयुष्यात परत कधीच इंडियासाठी खेळणार नाही आहेस तर मग आपण आत्ता करूया. पण इफ यू थिंक बिग. आणि शिक्षणाचं कसं केलंस? म्हणजे त्या ह्याच्याकडे कशी शिरलीस? का निवडलास तो कोर्स? कुठे गेलीस? काय केलंस? सो मी म्हटलं तसं मला थोडी UPSCची कल होती आणि त्याच माइंडसेटनी आणि मी स्वतः जे काय मेंटल ट्रेनिंग केलं होतं किंवा मी जे काय थोडं वाचून थोडंसं ऐकून सरांबरोबर जे काय मी केलं होतं. आणि आय थिंक आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की ऑल माय कोचेस, सो वेदर इट वॉज हेमंत सर, प्रकाश सर, विमल सर, दे वर ऑलवेज टॉकिंग अबाउट द मेंटल ॲस्पेक्ट ऑफ स्पोर्ट. सो देर वॉज नेव्हर एनी टॅबू विथ इट. म्हणजे कायमच कॉन्फिडन्स, अपसेट होणं, हॅपी वाटणं याबद्दल डिस्कशन्स व्हायचीच. सो आय थिंक दॅट इन्क्लिनेशन वॉज देअर. आणि लकीली UPSCत पण एक मेन सब्जेक्ट सायकॉलॉजीचा पण पेपर लिहू शकतो. सो मी विचार केला की आय डू अ मास्टर्स इन सायकॉलॉजी. म्हणून मी MA सायकॉलॉजी केलं मॉडर्न कॉलेजमधनं. आणि रिझन टू डू दॅट वॉज मी तिथेच पलीकडे खेळायचे. सो आय थॉट मी जेव्हा अभ्यास करून लिटरली ब्रेकमध्ये खेळायला येऊ शकते अशी सिच्युएशन होती आणि असंच मी केलं सुद्धा. सो मी मास्टर्सला पुण्यात जेव्हा ॲडमिशन घेतली तेव्हा ऑब्व्हियसली मला काहीच माहीत नव्हतं कारण माझं BA सायकॉलॉजी नव्हतं. मी BCom केलं होतं BMCC मधनं. सो देर वॉज अ लॉट ऑफ लर्निंग फॉर मी टू डू. आणि त्याच वर्षी 1 year आय थिंक अ year long नॅशनल कॅम्प लागला. सो आय हॅड टू गो आणि मग मी अभ्यास नाही करू शकले. पण त्याच्यानंतर आय थिंक इन 2010च्या आसपास मी परत आले कारण मला सिव्हिअर बॅक इंजुरी झाली आणि ती बॅक इंजुरी झाली होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं 6 महिने बेडरेस्ट लागेल. सो मी परत आले आणि मग मी कॉलेजला गेले. म्हणजे आता बेडरेस्टच आहे तर कॉलेजला जाऊ. आणि कॉलेजमध्ये पण आय थिंक मला खूप सपोर्ट मिळाला. लाईक माय HOD ॲट दॅट टाइम सेड की तू एक काम कर, तू सगळे पेपर दे मागच्या सेमिस्टरचे, फर्स्ट सेम आणि थर्ड सेम एकत्र दे, म्हणजे तुला एक अंदाज येईल की पेपर काय असतो आणि कसा लिहायचा. सो आय सेड ओके. अभ्यास खूपच करायचा होता. सो आय ॲक्च्युली डिड माय मास्टर्स इन 1 year. सो आय रोट like I don't know how many exams. I think I wrote like 16 papers
into 2. So 32 exams in 1 year, 9, 10 बापरे, months, whatever. बापरे, बापरे. Yeah. आणि नंतर तू ते But कंटिन्यू I think केलंस, म्हणजे तिथं थांबली नाहीस तू? हां, म्हणजे ॲक्च्युली काय झालं की मी ते झालं आणि आय डिड व्हेरी वेल. म्हणजे कॉलेजमध्ये मी पहिली आले, विद्यापीठात मला रँक होता. सो दॅट सॉर्ट ऑफ आय थिंक ॲज प्लेयर्स यू गेट मोटिवेटेड बाय सर्टन एक्सटर्नल नंबर्स, ॲस्पेक्ट्स. रिझल्ट्स. सो इट सॉर्ट ऑफ मोटिवेटेड मी टू देन टेक द नेक्स्ट स्टेप. आणि लकीली जेव्हा माझं मास्टर्स चालू होतं तेव्हा एका प्रोजेक्टवर मी काम करत असताना 3-4 ॲथलीट्स बरोबर काम केलं मुंबईमध्ये. आणि त्यातला एक प्लेयर जो होता तो अंडर 10 होता तेव्हा आणि जिंकत नव्हता, चांगला खेळत होता आणि प्रत्येक फायनल हरत होता. अँड ऑफकोर्स आय डिड लिटल बिट ऑफ इंटरव्हेन्शन विथ हिम अबाउट 4 months. And after that, he kept on winning. He didn't lose a match that year. And his parents and his coaches thought that it was because of the shift in mindset. So then I guess it was very clear that I was going to walk the path of sports psychology, because it gave me immense satisfaction to see that someone was being benefited by this. कारण तू स्वतः स्पोर्ट्स पर्सन होतीस आणि हे काय म्हणतात त्याला, फायनल मॅच सिंड्रोम, अमुक तमुक, ह्या गोष्टी ज्या करून दाखवायच्या असतात आणि त्या करून दाखवता आल्या तर त्याचं काय समाधान किंवा पाथ ब्रेकिंग जसं म्हणतात तसं इट ओपन्स अप युअर माइंड. नंतरचं शिक्षण तू कुठे घेतलंस? या सो 2011 सालीच आम्ही समीक्षा चालू केलं. ऍक्च्युली बाम सरांनीच मला आणि जानकीला एका कॉन्फरन्सला बोलवलं होतं आणि आम्ही पुण्यातनं दोघीच होतो म्हणून एकत्र गेलो. आणि जाता जाता अशाच गप्पांवर असं झालं की आपल्या दोघींना एकच गोष्ट करायची आहे, सो वाय नॉट डू इट टुगेदर. क्या बात. अँड दॅट इज समीक्षा रिअली बिगॅन. We started it as a partnership, a small partnership with a small office, and it's now a private limited company. We have multiple centers. पण समीक्षा चालू केलं आणि मी त्या वर्षी MSc स्पोर्ट्स सायकॉलॉजी करायला इंग्लंडला जायचे होते. पण चालू केलं म्हणून मग मी 1 वर्ष थांबले, कारण वी वर स्टील सेटिंग इट अप अँड इट वॉज स्टील रोलिंग आउट आणि वी वॉन्टेड टू क्रिएट मोर अवेअरनेस. आणि मग 1 वर्षानंतर जानकी इथे होती आणि मी पण रिमोटली ॲक्सेसिबल होते, सो मी सेशन्स करत होते तिकडनं. आणि मग म्हणजे हे प्लॅन करूनच मी तिकडे गेले आणि एव्हरी ब्रेक आय केम बॅक टू वर्क. सो देन इट सॉर्ट ऑफ वर्कड आउट वेल. अँड मग तिथे मला तो बेनिफिट खूप मिळाला की मी जे शिकत होते त्याचा प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कसं होऊ शकतं हे माझ्या डोक्यात कंटिन्युअसली चालू होतं, कारण मी ते ऑब्व्हियसली आधीच करत होते. सो आय थिंक म्हणून मग मी ते मास्टर्स केलं, लीड्समधनं केलं आणि मग मी परतच आले. आणि देन देर हॅज नेव्हर रिअली बीन एनी स्टॉपिंग. नाही गायत्री, इतकं तू सहज सांगतेस, मला ते इतकं सोपं वाटत नाहीये. त्याचं कारण मी तुला सांगतो की तुम्हाला जर का एवढा करिअर ग्रोथ, करिअर हे दिसतं, जेव्हा भारतामधला अवेअरनेस आला होता, ऍग्रीड, मी सुरुवातीला चेष्टा केली, पण मला माहितीये की हळूहळू अवेअरनेस आलेला होता. पण परदेशामध्ये जिथं तू शिकलीस तिथला अवेअरनेस खूप जास्त आहे. आणि तू जितक्या सहजतेने सांगितलीस की मी तिकडे गेले, शिकले आणि मी परत आले, तर इन अ वे समीक्षा चालू झाल्यामुळे ते रूट्स कधीच तुझ्यापासून दूर गेले नाहीत, म्हणून तुला परत येणं सोपं पडलं. I think my ambition or my heart was always within India. I never really wanted to work outside. म्हणजे मी ऍक्च्युली जेव्हा माझं काम शिक्षण संपलं तेव्हा मला तिथे अपॉर्च्युनिटीज होत्या आणि मी तिथे कामही करत होते विदिन क्रिकेट. ऍक्च्युली यॉर्कशायर क्रिकेट बरोबर माझी एक असाइनमेंट चालू होती आणि दे वॉन्टेड टू कंटिन्यू इट. पण इंडियन ॲथलीट्सना हेल्प करण्यात जे समाधान आहे ते आय थिंक इज नॉट प्रेझेंट इन दॅट कल्चर. आणि विच इज ऑब्वियसली वन ऑफ द मेन रिझन्स वाय आय केम बॅक. अँड आय थिंक सेकंडली मला असं पर्सनली वाटतं की सायकॉलॉजी हा खूप कल्चरली मोल्डेड सब्जेक्ट आहे. आणि जेव्हा तुम्हाला एका भारतीय ॲथलीट बरोबर काम करायचं असतं, कोणी एखाद्या आदिवासी रिजनमधून येतं, कोणी एकदम छोट्या गावातनं येतं, तर
तर तुम्हाला जर त्यांचे प्रॉब्लेम्स आणि त्यांचं आयुष्य कळलं नसेल तर तुम्ही त्यांना कधीच इन्फ्लुएन्स नाही करू शकत. आणि ॲट दॅट टाइम इन बिटवीन 2011 to say 14, especially within cricket, there was a trend of having foreign mental coaches हो हो. एक्सपेन्सिव्हली. आणि बाकीच्या स्पोर्ट्सनी पण थोड्याफार प्रमाणात ते अडॉप्ट केले आणि आपल्याला काही सक्सेसेस मिळाले, काही फेल्युअर्स मिळाले आणि आय वॉज लकी टू हॅव सम कॉन्व्हर्सेशन्स विथ सम ऑफ दीज पीपल. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे कल्चरलच अंडरस्टँडिंग ह्याच्यातलं मिसिंग आहे. म्हणजे परफॉर्मन्स इज वन थिंग राईट, पण ज्या मुलांना 2 वेळेचं व्यवस्थित जेवण नाही मिळू शकत राईट, त्यांना आपण म्हणजे त्यांना सिम्पल गोष्टींनी मोटिवेशन येतं, सिम्पल गोष्टींनी सॅटिस्फॅक्शन वाटतं. एखादा जॉब मिळाला की बऱ्याच वेळा सॅटिस्फॅक्शन येतं की आता आपण हे कष्ट का घ्यायचे राईट. आणि ते अंडरस्टँडिंग मला असं वाटलं की कम्प्लिटली मिसिंग होतं. आणि आय थॉट दॅट इट रिअली रिक्वायर्ड सम चेंज बिकॉज वी हॅड द पोटेन्शियल बट वी डिडंट हॅव द रिझल्ट्स. आणि I think Prakash Padukone has been a mentor for me personally in my life. For Samiksha, he continues to be a major advisor to us. आणि मी जेव्हा म्हणलं की 2011 साली मी इथे होते, त्या वर्षी आम्ही भरपूर अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी कॉन्व्हर्सेशन्स केली प्लेयर्स बरोबर. आणि त्यातलं एक कॉन्व्हर्सेशन आम्ही प्रकाश सरांबरोबर केलं. आणि प्रकाश सरांबरोबरचं जे कॉन्व्हर्सेशन होतं, आय थिंक दॅट रिअली मेड दॅट शिफ्ट फॉर मी ऑल्सो अँड फॉर समीक्षा, वेअर ही सेड की आपल्याकडे पोटेन्शियल आहे, टॅलेंट आहे, फिजिकली वी आर देअर, खेळाचं ज्ञान आहे, आता तर इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे, पण वी स्टील डोंट डू. कारण ॲट द टॉप लेवल युअर माइंड इज मोर इम्पॉर्टंट दॅन एव्हरीथिंग एल्स. Okay, or maybe equally important as everything else, and we don't pay any attention to the mind. So he actually at that time said कि if I had a mental trainer, maybe I would have won 7 All Englands and not one. So I think that sort of changed. कारण हे इतकं सत्य आहे की आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष किंवा ऍक्सेप्टन्स लेवल हे अनफॉर्च्युनेटली कमी होतं. नंतर जेव्हा आता मला गायत्री वर्तक कॉमनवेल्थ गेम्स मध्ये दिसते, शांतपणे ऑब्झर्व करताना दिसते, जिंकल्यानंतर थोडस हॅपी दिसते, आणि आता आपण ही चर्चा करतोय. आता मेन गोष्टीकडे येऊया की सुरुवातीच्या काळामध्ये खेळाडूंना की बाबा मला मेंटल कंडिशनिंगची, म्हणजे टॉपचा खेळाडू असू देत, साधा खेळाडू हा कदाचित म्हणेल की मला पुढे जायचंय म्हणून करायचंय, पण टॉपच्या खेळाडूला हे मान्य होणं की बाबा मला त्यातनंही कधी कधी वयाचं बॅरियर येतं का? कारण कसं आहे की एखादा खेळाडू हा एस्टॅब्लिश असतो, एखादी मोठी टुर्नामेंट जिंकलेला असतो, एखाद्या मोठ्या लेवलला सक्सेस मिळालेला असतो, आणि नंतर त्याला अनफॉर्च्युनेटली अपेक्षित सक्सेस मिळत नाही. मी फेल्युअर हा शब्दच आणत नाही त्याच्यामध्ये. तर हे सगळं बॅरियर तोडून ऍक्च्युली काम चालू करणं, ही प्रोसेस थोडक्यात समजून सांगशील का? ओके, सो मला असं वाटतं की एकतर आपण आता म्हणतोय तसं की थोडासा अवेअरनेस वाढलाय. सो नाव ॲज वी स्पीक, आय थिंक इन द लास्ट 2 years मेंटल ट्रेनिंग, म्हणजे मेंटल ट्रेनर टीममध्ये आपल्या असणं, हे player is aware and wants to do it also many times. So that is I think one aspect of it. पण थोडक्यात सांगायचं तर स्पोर्ट्स सायकोलॉजीला इन माय ओपिनियन 2 डायमेन्शन्स आहेत. एक आहे जी प्रिव्हेंटिव्ह अप्रोच आहे आणि एक आहे जो क्युरेटिव्ह अप्रोच आहे. तुम्ही जसं म्हणलात तसं पहिले यश मिळतं आणि मग कधी कधी आपल्याला स्लंप येतो, किंवा क्रिकेटमध्ये वी से स्लंप, और इन अदर गेम्स वी से यू सॉर्ट ऑफ it's not going your way, you don't find your rhythm. Yeah. तर that is a curative approach की मला काहीतरी प्रॉब्लेम होतोय, सो आपण आता हा सॉल्व्ह करूया, आणि हा प्रॉब्लेम मेंटली पण असू शकतो म्हणून सॉल्व्ह करूया. हा एक क्युरेटिव्ह अप्रोच झाला. पण आमचा वाईडली फोकस समीक्षामध्ये प्रिव्हेंटिव्ह अप्रोचवर आहे. सो वी एन्जॉय वर्किंग विथ, अँड आवर एक्सपर्टीज लाईज इन वर्किंग विथ चिल्ड्रन अँड ग्रूमिंग देम इन टू चॅम्पियन्स. So for example,
I think we've worked with Lakshya Sen for more than 10 years. काय सांगतेस? हो. When I first saw Lakshya, he was perhaps not even playing an international tournament. Yeah? But today he is what he is. आणि आय थिंक तो जो शिफ्ट होता, जे प्रकाश सरांनी आम्हाला सांगितलं की फिजिकल फिटनेसचं जसं कल्चर आलं इंडियामध्ये, तसं मेंटल ट्रेनिंगचं कल्चर येणं इम्पॉर्टंट आहे. आणि ते जेव्हा प्रत्येक अकॅडमीमध्ये फॉलो होईल तेव्हा आपल्याला मेंटली स्ट्रॉंग ॲथलीट्स मिळतील. अँड Prakash Padukone Academy was also the first academy we started working with. So I think आमचा अप्रोच भरपूर, म्हणजे आमचा भर प्रिव्हेंटिव्ह अप्रोचवर आहे. जेव्हा आपण मुलांमध्ये जसं आपण टेक्निक पहिल्यापासून शिकवतो, तसंच मेंटली की मॅचचा विचार कसा करायचा, मॅचमध्ये कसा विचार करायचा, नंतर कसा विचार करायचा, किंवा कॉन्फिडन्स कसा मिळतो. ओके, की म्हणजे सगळे म्हणतात की प्रेशर येतं, पण प्रेशर म्हणजे नक्की काय असतं आणि ते कशामुळे येतं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण त्यांना लहानपणीपासून शिकवल्या तर आय थिंक द बॅरियर इटसेल्फ डझंट एक्झिस्ट, राईट. काहीतरी इथे या टप्प्यावरती आपल्या इथली जी सर्वात मोठी काय म्हणतात त्याला पेरेंट ऑर्गनायझेशन म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया. मी फेडरेशनकडे येत नाही, तर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये या अप्रोच मध्ये बदल झालेला दिसतोय आता. डेफिनेटली आय थिंक ह्यूज डिफरन्स. म्हणजे ह्या वेळेस पण स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियानी भरपूर इंटरव्हेन्शन केलं. आय थिंक DG सर इज व्हेरी अवेअर ऑफ स्पोर्ट्स सायन्स इन जनरल. त्यांचा पण हिज अंडरस्टँडिंग अँड हिज सपोर्ट टुवर्ड्स स्पोर्ट्स सायन्स इज आय थिंक ह्यूज. सो आय थिंक देयर इज अ डेफिनेट शिफ्ट. आपण टर्मिनॉलॉजी यूज करतो, पण प्रेक्षकांनाही टर्मिनॉलॉजी माहित नसते. DG सर म्हणजे काय? म्हणजे आता संदीप प्रधान सर आता डिरेक्टर जनरल ऑफ साई आहेत. सो आय थिंक त्यांचा पण स्पोर्टकडे बघण्याचा अप्रोच खूप होलिस्टिक आहे. आणि आय थिंक ते डेफिनेटली त्याचा पण खूप फायदा होतो, कारण मग प्लेयर्सना काय वाटतं आणि त्यांना जे महत्वाचं वाटतं ते जेव्हा ऍडमिनिस्ट्रेटर्सला पण महत्वाचं वाटायला लागतं, तेव्हा आय थिंक चेंज इज बाउंड टू हॅपन. बरोबर, एकदम बरोबर आहे. कारण मी हा मुद्दाम प्रश्न अशा करता विचारला की वरपासनं जर का तो बदल होत गेला तर तुम्ही खालपासनं जो प्रयत्न करताय ते बरोबर हे होतं. आता कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तू, इफ आय एम राईट, तू लक्ष्य सेन अर्थातच ते बरेच वर्ष तू म्हणलीस तसं काम करते. तू TT टीम बरोबर होतीस, टेबल टेनिस टीम बरोबर होतीस ना? आता ह्याच्यात मला गंमत असं वाटते की एकीकडे दिया चितळे सारखी इतकी लहान मुलगी होती, वयानी लहान म्हणा, किंवा श्रीजा सारखी मुलगी होती, आणि दुसरीकडे अचंता सारखा, म्हणजे लिजंड हा शब्दच माझ्या मते बरोबर आहे. तर काम करत असताना तुम्ही ही मॅच कसं करता की उद्या एखाद्या यंग मुलाला काहीतरी तुम्ही समजावणं आणि अचंताशी इंटरॅक्ट करणं शरदशी, हे म्हणजे हाऊ डू यू डू इट? In academic terms, it's very easy because client is at the end of the day a client, and respect is for everybody. It's a non-judgmental approach. म्हणजे समोर कोण बसलंय ह्यापेक्षा समोरच्याला जो क्लायंट आहे त्याला हेल्प करायला, त्याला त्याचं पोटेन्शियल रिअलाइज करायला मला काय करायचंय हा प्रश्न कायम माझ्या मनात येतो. त्याच्यामुळे आय थिंक दॅट बॅरियर ऑफ वय काय आहे सॉर्ट ऑफ फॉर अ मिनिट गोज अवे. But one thing is for sure on a lighter note की गायत्री, फ्रॉम युअर साइड माझं म्हणणं असं आहे, फ्रॉम युअर साइड यू मे बी ओपन, फ्रॉम द अदर साइड आय थिंक देर इज अ लर्निंग, राईट. जेव्हा एखादा ॲथलीट जेव्हा एस्टॅब्लिश्ड असतो किंवा वयाने माझ्यापेक्षा मोठा असेल किंवा अकम्प्लिशमेंट्स खूप असतील, तेव्हा आय थिंक ओपननेस ऑफ द ॲथलीट, आणि सेकंड आय थिंक इज द फॅक्ट दॅट त्यांना काहीतरी सांगितलं, ओके, आणि ते त्यांनी वापरल्यानंतर त्यांना मिळालेला रिझल्ट इज अ गेम चेंजर. टेस्टिंग द पुडिंग.
इट इज अ गेम चेंजर आय थिंक. आणि ते झालं की मग द बिलीफ इज ऑलवेज देअर. इट नेव्हर रिअली गोज अवे फॉर एनी ॲथलीट, नो मॅटर हाऊ बिग ऑर स्मॉल. पण आय थिंक तुम्ही म्हणलात तसं एस्टॅब्लिश्ड ॲथलीट्स बरोबर त्यांना त्याचा फायदा झालेला दिसला की मग बिलीफ वाढतं. तोपर्यंत इट इज अ स्ट्रगल. हम्म, हम्म, हम्म. तर हे आत्ताच म्हणजे अमेझिंग, म्हणजे मला तर बोलताना सुद्धा मला अंगावरती आनंदाने काटा येतोय की टीटी टीमनी जे काही करून दाखवलं आज, शरदनी सुद्धा कमाल, म्हणजे इतक्या वर्षानंतर ते मिक्स डबल्स खेळणं, डबल्स खेळणं, इंडिव्हिज्युअल मध्ये त्यांनी चॅम्पियनशिप मिळवणं, म्हणजे तुझ्या दृष्टीने तर काय म्हणता, इट वॉज अ फीस्ट, म्हणजे पंचपक्वान्नांची मेजवानी होती एका अर्थाने तुझ्यासाठी. नाही, अर्थातच आय थिंक सगळे म्हणजे समीक्षाचे जेवढे ॲथलीट्स होते, सौरव घोषल डिड व्हेरी वेल. यु नो, ही वन हिज हिस्टॉरिक ब्रॉन्झ मेडल इन स्क्वॉश. Laksha, of course, did exceptionally well. The TT team was doing phenomenally well. Especially the men's team did very well. I think you said it right. It was like a feast to be there with a lot of pressure, but good pressure. नाही, कसं म्हणजे हा अप्रोच आता टीटी टीमचं वर्किंग, म्हणजे मी इंट्रिकसीज बोलणार नाही, त्या कदाचित सिक्रेट असतील, पण काय बदल केलास, काय काय अप्रोच वर्क झाला, कशामुळे हे घडलं सगळं. अर्थात ट्रेनर्स किंवा कोचेसचं महत्व मी एक कणही कमी करणार नाही, पण समीक्षाने प्ले केलेला रोल बद्दल तू काय सांगशील? आय थिंक पहिली गोष्ट म्हणजे द प्रेपरेशन खूप चांगलं होतं. हम्म. प्रेपरेशन फेज आम्हाला खूप मिळाली. म्हणजे आम्ही मागचे 6 महिने ह्याच्यावर काम करत होतो. सो असं नाही झालं की टुर्नामेंटला गेले आणि आम्ही इंटिग्रेट झालो. व्हेरी इम्पॉर्टंट मग पॉइंट. मग सो आय थिंक वन वॉज एक्सेलंट प्रेपरेशन. सो गेटिंग टू नो दी ॲथलीट व्हेरी वेल, तो एक मुद्दा झाला. सेकंड थिंग वॉज ट्रस्ट अँड रॅपो. आय थिंक जो रॅपो बिल्ड झाला होता, जो बिलीफ त्यांना मेंटल ट्रेनिंगवर होता, आय थिंक दॅट रिअली हेल्प्ड, यु नो, हेल्प्ड अस टू वर्क विथ देम, आय वुड से. म्हणजे वी बिन विथ टीम्स जिथे जरी 50% लोकांचा बिलीफ असेल आणि 50% नसेल, तरी मग त्याची नेगेटिव्हिटी स्प्रेड होत राहते आणि ते नलिफाय होतं. पण इकडे सगळ्यांचा बिलीफ होता, सगळे इंडिव्हिज्युअली येऊन बोलत होते, ओपनली सगळं शेअर करत होते, आणि आय थिंक दॅट वॉज व्हेरी गुड. आय थिंक ऑल्सो, यु नो, कोचेस वर ओपन टू इट, विच इज हा, हा, अनदर. हा. पण कोचेस वर ओपन टू इट, त्यांना कधीच असं थ्रेटन्ड वाटलं नाही. सो मे बी त्यामुळे पण फायदा झाला. अँड आय थिंक फायनली ही जी सिच्युएशन येणार होती, ही आणि ह्याचे जे चॅलेंजेस येणार होते, ते आम्ही अँटिसिपेट 5-6 महिन्यापूर्वी केलेले होते. सो म्हणजे ही लॉंग टुर्नामेंट असेल, यु नो, दिस इज वन टुर्नामेंट वेन यू हॅव टू पीक 2 times. कारण टीम इव्हेंटमध्ये पण सेमीज आणि फायनल्सला तुम्हाला चांगलंच खेळावं लागतं, आणि इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअलमध्ये पण तुम्हाला ॲज द टुर्नामेंट प्रोग्रेसेस चांगलं खेळावं लागतं, आणि बाय देन यू हॅव प्लेड अ लॉट ऑफ मॅचेस. सो हे सगळे चॅलेंजेस अर्थात आम्ही आधी अँटिसिपेट केले होते, ह्याच्यावर काय करायचं हे विचार केला होता, हे ट्रेनिंगमध्ये आम्ही केलं होतं. आणि आय थिंक सो आमचं एक ॲप आहे आता, समीक्षाने एक ॲप लॉन्च केलं आहे, आणि त्या ॲपमध्ये प्रेपरेटरी त्यांना रुटीन्स दिले होते की दिवसभर मुलांना रोज काय करायचंय. सो सकाळी काय करायचंय, मॅचच्या आधी काय करायचंय, प्रत्येक मॅच नंतर काय करायचंय, झोपायच्या आधी काय करायचंय, हे सगळे रुटीन्स त्यांच्या ॲपवर होते. आणि आय थिंक ते पण ते रेग्युलरली यूज करत होते. सो यु नो, प्रत्येकाचं एक सॉलिड रुटीन होतं, प्रत्येकाचं वेगळं असलं तरी एक रुटीन होतं, आणि ते फॉलो करत होते. सो देयर वॉज अ लॉट ऑफ फीडबॅक कमिंग इन टू मी विदाउट हॅव्हिंग टू आस्क लॉट ऑफ क्वेश्चन्स. हे सिस्टीम, कारण इवन लक्ष्य सेनची सुद्धा फायनल मॅच बघितली की ज्याला त्यांनी हरवलं त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनलाही हरवलेलं होतं, आणि ते सुद्धा क्वार्टर फायनल मध्ये, आणि ते सुद्धा स्टाईल मध्ये. म्हणजे ही मॅच मी फॉर्च्युनेटली बघितली, वेड लागलं. म्हणजे फिटनेस लेवल वे अप, स्किल लेवल वे अप, आणि आता मेंटल हे तर
मी म्हणतो की माझ्या डोळ्यासमोर अक्षरशः रिक्षा आली. रिक्षा कशा अर्थाने की 3 चाकावरती असल्यामुळे ती स्टेबलही असते, मोबिलिटी त्याची चांगली असते आणि ती चांगली जोरात धावू पण शकते. कारण कोचिंगचं होतं ज्याच्यामुळे स्किल्स आणि हे वाढतात. फिटनेस ट्रेनरचं एक काम असतं की ज्याच्यामुळे फिटनेस या सगळ्या गेम मध्ये अशक्य लागतो. कारण जसं तू म्हणालीस की इंडिव्हिज्युअल होतं तसं टीम गेम सुद्धा होते आणि हे सगळं करून फायनलला शांतपणे ते एक्झिक्यूट करणं, स्टेईंग इन द मुवमेंट वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींचा हे करून, म्हणजे ही प्रोसेसच फार फॅसिनेटिंग प्रोसेस आहे आणि त्याचा आनंद इन अ वे तू घेतलेला आहेस. तर ह्या यशाचा जसा प्लेअरना एक मोठा इम्पिटस मिळणार आहे, तसा या यशाचा इंडिव्हिज्युअल मी म्हणत नाहीये. इंडिव्हिज्युअली तुम्ही समीक्षाला उत्तम दोघी जणी काम करताय आणि इंडिव्हिज्युअली तुम्हाला तो फायदा होणारच आहे. पण स्पोर्ट्स सायकोलॉजी ह्या गोष्टीला, ह्या सगळ्या यशाचा काय फायदा होणार आहे? आय थिंक जेव्हा आम्ही चालू केलं 10 वर्षापूर्वी, तेव्हा आमचं गोल हेच होतं की स्पोर्ट्स सायकॉलॉजी हे ऐकल्यानंतर लोकांना नाविन्य नाही वाटलं पाहिजे. करेक्ट. इट हॅज टू बी नॉर्मल. आणि आय थिंक लुकिंग बॅक आय कॅन से वी हॅव सक्सेसफुली बीन एबल टू डू दॅट टुडे. यू नो द व्हेरी फॅक्ट दॅट our prime minister has spoken about it with their athletes, I think speaks for itself. And I definitely मला असं वाटतं की स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट एक इंटिग्रल पार्ट टीमचा म्हणून ह्याच्या पुढे बघितला जाईल. आणि that has been the vision, and I'm glad we've been able to at least come very close to it after 12 years of work. शरद, टेबल टेनिस टीम के खिलाड़ी स्वाभाविक है कि एक दूसरे का हौसला बहुत बढ़ाते रहते हैं, एक दूसरे को प्रोत्साहित करते हैं और टीम के साथ इस बार मनोवैज्ञानिक एक्सपर्ट भी भेजे गए थे जो इन चीज़ों के विषय में आपके साथ लगातार संपर्क कर रहे हैं. ये जो प्रयास किया गया, इस प्रकार की एक एक्सपर्टाइज को जोड़ने का प्रयास हुआ, आप अनुभवी हैं, इतने सालों से खेल रहे हैं, इस प्रयास को आप कैसे लेते हैं? सर, आई थिंक ये टेबल टेनिस का टीम का ही आई थिंक फर्स्ट टीम होगा जिनके साथ स्पोर्ट्स साइकोलॉजिस्ट साथ में फील्ड में काम कर रहे थे सर. तो थैंक्स टू साई एंड फेडरेशन. जैसे सिंपल थिंग, जैसे सृजा हार गई थी वो सिंगल्स के सेमीफाइनल मैच और फाइनल्स पे जा रहे हैं, तो उन्होंने यही बोला कि ठीक है अभी ये वाला काम करते हैं, उसके बाद आगे जो है या जो हार गए हैं उसके बारे में सोचेंगे, बट फिलहाल अभी मैच है, उसके बारे में हम पूरा स्ट्रैटेजी बनाते हैं और उसी के हिसाब से हम खेलते हैं और हम गोल्ड जीत के आए. शरद, सृजा, आपको बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत बधाई. आय थिंक नेक्स्ट स्टेपमध्ये मी म्हटलं तसं की द गोल इज की प्रत्येक इंडियन ॲथलीटला मेंटल ट्रेनिंग हे अफोर्डेबल आणि ॲक्सेसिबल असलं पाहिजे आणि सायंटिफिक असलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा असं आमच्या अनुभवात आलं आहे की मेंटल ट्रेनिंगच्या नावाखाली मुलं काहीही करतात कारण त्यांना माहिती नसतं किंवा मिसलीड केलं जातं आणि मग त्यांचा त्याच्यावरचा विश्वास उडून जातो. देन टू रिबिल्ड इट इज व्हेरी डिफिकल्ट. बरोबर. सो आय थिंक ओव्हर नेक्स्ट 10 years आर गोल विल बी की ॲपच्या माध्यमातून यु नो मेंटल ट्रेनिंग हे प्रत्येक इंडियन ॲथलीटला करता आलं पाहिजे, अवेलेबल व्हायला पाहिजे, एक्स्ट्रीमली अफोर्डेबल असलं पाहिजे. आणि तोच प्रयत्न आता चाललाय कारण आम्ही ॲप पूर्णपणे हिंदीमध्ये कन्वर्ट केलंय. वा रे वा, वा रे वा. त्यामुळे जानकीचं तुझं खरोखर कौतुक की 11 वर्ष, काय म्हणतात त्याला क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर विकेटवर, अवघड कठीण विकेटवरती उभं राहून तुम्ही दोघी बॅटिंग करताय. मला याचं खूप कौतुक आहे, मनापासून कौतुक आहे. आणि तुझ्या बोलण्यातनं हे स्पष्ट दिसतंय. कौतुक हे पण आहे की तुम्ही शिकून दोघी जणी बाहेर आलात आणि तरी पण परत येऊन तुम्ही इथे काम करताय आणि इथल्या ॲथलीटला मदत करताय आणि इथल्या ॲथलीटचं आयुष्य बदलण्यासाठी प्रयत्न करताय. याचा अर्थ भारतामध्ये मग ते न्यूट्रिशनिस्ट असू देत, ते ट्रेनर्स असू देत, ते स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट असू देत, ते कोचेस असू देत, या सगळ्यांना आता भारतामध्ये ॲज अ प्रोफेशनल
नुसतं पॅशन म्हणून नाही तर ऍज अ प्रोफेशनल म्हणून सॉलिड स्कोप आहे. हो, 100%. आय थिंक एकच गोष्ट याच्यात खूप महत्वाची अशी आहे की आम्ही जेव्हा समीक्षा चालू केलं तेव्हा आमचं हे पॅशन होतं आणि अजूनही आहे. आणि आय थिंक पॅशन फर्स्ट was the goal, and it will always be. And I think, till the passion is integral, till our enjoyment in it is integral, and in any profession, जोपर्यंत I think बरोबर आहे. enjoyment आणि passion should supersede everything. And then, there will always be a career. And if you're good, you'll always have a career. There's no doubt about it. किती छान सांगितलंस. व्हेरी व्हेरी वेल सेड. कारण म्हणायला गेलं तर मी क्रिकेटर होतो, नंतर मी क्रिकेटशी नातं कायम ठेवलं, आज जर्नलिस्ट म्हणून काम करतोय. आणि हे तू म्हणलीस हे 100% म्हणजे लांबनं तू बोट असं कर, आपण इटी करूयात. कारण पॅशन मुळेच हे होतं, प्रोफेशन हे नंतर होतं. कारण जर तुम्ही तुमचा आग जी असते एखादी गोष्ट करायची त्याच्यातनं मिळणारा आनंद हा जर का सर्वात जास्त झाला तर पुढच्या गोष्टी आपोआप होतात. म्हणणं सोपं, करणं कठीण आहे. आणि ही थोडीशी बिरबलाची खिचडी सुद्धा आहे. या 2 मुलींनी समीक्षा उभं करताना ही बिरबलाची खिचडी संयमाने शिजवली असं मी गमतीने म्हणेन. त्यामुळे शाबास ग, मनापासून अभिनंदन तुझं, जानकीचं, समीक्षाचं. आणि असंच मस्त काम करत राहा, आपल्या ऍथलीट्सना योग्य मार्गदर्शन करत राहा. आणि त्याचे जे काही रिझल्ट्स आहेत ते पत्रकार म्हणून आमच्या दृष्टीने फायद्याचेच आहेत. त्यामुळे थँक्यू सो मच. 100%. मस्त वाटलं त्याशी गप्पा मारून. आणि पुण्यात आल्यानंतर आपण दोघंही पुणेकर आहोत, त्यामुळे एकदा आपण भेटू असं नको म्हणायला. तर मी समीक्षाला येऊन तुम्हाला दोघींना भेटीन. नक्की. बाय बाय.